आपल्या तालुक्याचे लाडके, नेहमीच लहान मुलांच्यात रमणारे आपले आदरणीय माननीय जयंतजी पाटील यांचं मी स्वागत करते जयंत बालभवनच्या वतीनं. त्यांनी व्यासपीठावर यावं. संगीता, तुम्ही त्यांना व्यासपीठावर घेऊन यावं अशी नम्र विनंती करते. संस्थेचे मार्गदर्शक, नेहमीच आमच्या जयंत बालभवनच्या पाठीशी असणारे आपले साहेब आज वेळात वेळ काढून मुलांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आपण सगळेच मिळून. साहेबांच्या हस्ते आपण एक थोडे या मुलांचं कौतुक करणार आहोत. जयंत बालभवनचे सगळेच उपक्रम आता तुम्हाला कळलेले आहेत. एक अनुभवला तुम्ही आत्ता सध्या. जयंत बालभवनचा आणखीन एक उत्साहवर्धक उपक्रम म्हणजे दर 3 वर्षांनी दिला जाणारा बालश्री पुरस्कार. आदरणीय तात्यांना पण मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. जयंत बालभवनने एक प्रत्येक शाळांमध्ये जाऊन शाळांना आव्हान केलं होतं की तुमच्या शाळेतल्या सर्व कलांमध्ये, अभ्यासामध्ये भाग घेणाऱ्या मुले किंवा त्यांचे एकूण त्यांचा आलेख उंचावलेला आहे अशा मुलांच्या फाईल्स आम्ही मागून घेतल्या होत्या. त्यातून 25 जणांचे फाईल्स इस्लामपूरसारख्या छोट्या गावातून, म्हणजे पालक पण किती उत्साही आहेत आणि मुलंही किती उत्साही आहेत हे त्यातून दिसून येते. मला वाटते आता त्यातले 25 आलेली आहेत का? जे आलेले आहेत त्यांनी हात वर करा, मुलं बघू. त्या सगळ्यांसाठी परत एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. यावर्षीचा जयंत बालभवनचा बालश्री पुरस्कार जातोय प्रियल पंडित, इयत्ता 7वी, विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल. मी तिचे पालक आणि तिला व्यासपीठावर येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रियलचं आणि टाळ्यांच्या गडगडाटांनी तिचं कौतुक करूया. पालकांचे आणि तिचे मनापासून अभिनंदन. देशाचं भवितव्य हे ग्रंथालयात घडत असतं असं म्हटलं जातं, पण आजकालच्या डिजिटल युगात मुलं जन्माला येतानाच हातात त्यांचा मोबाईल दिसतो. पण आपल्या जयंत बालभवनच्या मुलांचं वेगळं पण हेच आहे की त्या मुलांनी त्यांच्या दररोजच्या अभ्यासात दंगा, मस्ती, खेळ यामधून चुरशीने विविध पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्याचा सारांश लिहिलेला आहे. म्हणजे नुसतंच वाचलं आहे असं नाही, त्यांच्यातून त्या गोष्टीतून त्यांना काय अर्थबोध झाला हे पण आमच्याकडे त्यांनी नोंद करून एक वही पुस्तक जमा केलेलं आहे. यासाठी आम्ही वाचनवेढा म्हणून पुरस्कार जिची निवड केलेली आहे ती अमूल्या कलकामकर. तिला आणि तिच्या पालकांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. अमूल्यानी या सुट्टीत 54 पुस्तके वाचून त्याचा अभिप्राय वहीत नोंद करून त्याचे सार लिहिलेलं आहे. मगापासून 2 तास तुम्ही मुलांचं जे गायन, सुश्राव्य गायन ऐकले. काहीतरी 19-20 नक्की झालं असेल, पण आपल्याला एक मूल घरात सांभाळताना आपली दमछाक होते. पण आमच्या कावेरीताईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कावेरीताईचं विशेष अभिनंदन आणि घरचा सत्कार आहे. कावेरीताई, एकदा जोरदार टाळ्या कावेरीसाठी, कारण खूप खूप अवघड काम आहे हे. मुलांच्या पेशन्स. आजच्या या कार्यक्रमाला मीडिया पार्टनर रेडिओ शुगर उदय गोडबोले सर आलेले आहेत का? सुहास वागिरे, सुहास क्रिएशन यांनी व्यासपीठावर यायची विनंती करते मी. श्रीयुत वाडेकर सर, विनायक वाडेकर सर, आपण ही व्यासपीठावर यायचं आहे. तुमचं अनमोल मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. सौरभ मोरे, विनायक लोहार साहेब वेळात वेळ आपला अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आमच्या बालचिमुकल्यांचंही तुम्ही कौतुक करावं अशी आमची इच्छा आहे. मी एक नावं घेते. साहेबांच्या हस्ते आपण प्रशस्तीपत्रक घ्यायचं आहे. देवानंद पाटील सर, आपणही व्यासपीठावर यायचे. तालवाद्य देवानंद पाटील सर, आपलाही सत्कारित होईल. वाडेकर सर नाही आहेत का? वेदा बेलेकर, श्रिया कळेकर, स्वरा जोशी, अंशिका पाटील, विराज चव्हाण, विश्वराज चव्हाण, समीक्षा माने,
मयुरेश लोहार, साईशा देशपांडे, तनुष देशपांडे, स्मृती शहा, स्तुती शहा, श्रीनिधी पाटील, आयुष गुप्ता, अंश गुप्ता. या सगळ्या ह्याच्यात साहेबांचा सत्कार करायचा राहून गेला. जयंत बालभवनच्या अध्यक्षा संगीता, साहेबांचं स्वागत करा. कुणी दिले? आमच्या चिमुकल्यांना आशीर्वाद देण्यासाठी साहेब इथं आले. मुलांचं हे सगळं ऐकून एका पालकांना प्रतिक्रिया द्यायची आहे. रमाचे बाबा, त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. अजूनही कुणाला द्यायची असेल तर देऊ शकता तुम्ही. नमस्कार, मी रमाचे बाबा. कुठल्याही पालकाला आपल्या मुलावरून आपली ओळख व्हावी असं वाटतं आणि रमाचे बाबा म्हणून माझी ओळख आज इथं दिलेली आहे. खूप आनंद होतोय. लॉकडाऊनमध्ये माझ्या पत्नीला अशी फेसबुकवरती जाहिरात बघायला मिळाली की लॉकडाऊन माहिती आहे, आपण अनुभवला आहे सगळ्यांनी कशा पद्धतीनं आपण घालवत होतो. आणि त्या लॉकडाऊनमध्ये असा ऑनलाईन काहीतरी गाण्याचं प्रशिक्षण मिळतं आहे. तर पत्नीला आवड आहे, पत्नीच्या आईला आवड आहे, माझ्या आईला आवड होती गाण्याची. आणि त्यातून मग आम्ही ठरवलं की आपण हे करूया. 10 दिवसाचा त्यावेळी प्रशिक्षणाचा तो वर्ग होता आणि ऑनलाईन प्रशिक्षण तिने कावेरीताईच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं. स्वदेश पिक्चर आपण बघितला असेल. मी रमाला नेहमी चिडवतो, त्यामध्ये स्वदेश पिक्चरमध्ये तो कावेरी अम्मा म्हणत असतो. तर मी सुद्धा रमाला नेहमी चिडवत असतो की ही कावेरी अम्माच आहे. आणि कावेरी अम्मा जसं त्या शाहरुख खानची त्या चित्रपटामध्ये काळजी घेत असती आणि एक एक शिकवत असती गोष्टी, तसंच कावेरीताई या सगळ्या मुलांना शिकवते. आपण त्याचं सगळं बघतोय की त्यांनी काय त्यामध्ये खडतर सगळ्या या गोष्टी त्यांना शिकवलेल्या आहेत. खडतर पद्धतीनं त्यांचं सगळं त्यांना शिकवलं. एवढी लहान मुलं आपण घरामध्ये सांभाळतो, आपल्यालाही माहिती आहे. एरवी ही मुलगी एक क्षण शांत बसत नाही, अजिबात एका जागी बसत नाही. मात्र क्लासला मात्र ती मुलगी अर्धा तास तरी किमान एका जागी बसती. आणि तिथंही तिचा क्लास कसा सुरू असतो हे कावेरीताईला माहिती आहे. कावेरीताईसारखी फोनवरती रमा लक्ष आहे का, पण काही त्याच्यामध्ये अजिबात माघार न घेता त्यांनी तिला शिकवलं. एक परीक्षा तिच्या कावेरीताईच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि निव्वळ कावेरीताईवरचं प्रेम म्हणून म्हणजे काही झालं तरी क्लास बुडवायचा नाही, हे रमाचं कायम हे असतं की काही झालं तरी क्लास करायचा. आणि तिलाही त्याची विशेष आवड निर्माण झालेली आहे. हे सगळं यश कावेरीताईचं आहे आणि शहा मॅडमचं आहे. अतिशय चांगला उपक्रम अशा इस्लामपूरसारख्या छोट्या गावामध्ये घेतलेला आहे. माझं शिक्षण सांगलीला झालं आहे आणि इकडचा सांगली कोल्हापूर हा भाग मला नेहमी आवडतो. तुमची भाषा मला नेहमी आवडते. कानावर कधी पडली की फार छान वाटतं. या निमित्ताने दुसऱ्या तिसऱ्या वेळेला आता या गावामध्ये मी आलेलो आहे आणि छोट्या गावामध्ये अतिशय चांगला उपक्रम आपल्या जयंत बालभवनने घेतलेला आहे. कावेरीताई छान हे सगळं शिकवते सगळ्या मुलांना एवढ्या, आणि अतिशय चांगला उपक्रम हा सुरू आहे. असाच पुढं सुरू राहावा ही सदिच्छा आणि असेच कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं आपल्या गावामध्ये होत राहावेत. अशीच चांगली चांगली मुलं, चांगले चांगले कलाकार तयार होत राहावेत. आणि वाईवरून 100 किलोमीटर पार करून आम्ही इथं आलेलो आहे. यातच या कार्यक्रमाचं सगळं यश आहे. आणि धन्यवाद. धन्यवाद पटवर्धन साहेब. तुमच्यासारखे पालक आम्हाला लाभल्यानंतर नक्कीच आम्हाला कामाचा हुरूप वाढतो. अजून कोणी बोलणार आहे का? नमस्कार, मी देवव्रत सावंतची आई. आज इथे उभं राहून 2 शब्द बोलावेसे वाटले, कारण कार्यक्रमाची स्वरूपच इतकं सुंदर आहे. आमची पण ऑनलाईन भेट. हॅलो, माझी नणंद हेमलता शिंदे इस्लामपूर रहिवासी आहेत आणि त्यांच्या मार्फत माझी कावेरीताईंशी ओळख झाली. आणि एक दिवस सहज देवव्रत मला स्वतः म्हणाला की आई मला गाणं शिकायचं आहे. आणि त्याच वेळेस कावेरीताईची ओळख झाल्यामुळे आमचा गायनाचा प्रवास सुरू झाला. लहानपणी माझी गाण्याची हौस अपूर्ण राहिली होती, पण ती देवव्रतमुळे आणि कावेरीताईमुळे. आम्ही मूळचे नवी मुंबईचे रहिवासी आहोत आणि तिकडून आम्ही हा क्लास. हॅलो,
आणि तिथून आमची ही गाण्याच्या कार्यक्रमाची वाटचाल सुरू झाली. देवव्रत हा अतिशय चंचल मुलगा आहे, तुम्ही बघू शकता आत्ताही त्याची किती मस्ती हालचाल चाललेली आहे. पण गाणं चालू असताना काव्यताई शिकवत असताना तो एकदम तल्लीन होऊन गाणं गात असतो, सुरात गात असतो. आणि मध्ये काही कारणास्तव आम्ही ब्रेक घेतला, कारण ऑफलाईन करूया का आपण असा विचार केला, पण ते काय त्याला जमलं नाही. शेवटी तो म्हणाला मला कावेरीताईकडेच क्लास करायचा आहे आणि पुन्हा आम्ही हा ऑनलाईनचा सुरू केलेला आहे क्लास. आणि आता बघाच तो कसा गातोय ते. मी जयंत बालभवन, कावेरीताई आणि शहा मॅडमचे आभार मानते की नवी मुंबई करून, वाई करून, पुण्याहून बरीच मुलं इकडे आकर्षित होत आहेत. एका क्षणी असं वाटलं की मी इस्लामपूरला शिफ्ट व्हावं का, कारण बालभवनचे एवढे छान छान कार्यक्रम असतात की आम्हाला असं इकडे सतत यावंसं वाटतं. पूर्ण 2 वर्षाच्या कोविडच्या काळामध्ये आमच्या जास्तीत जास्त फेरी इस्लामपूरला झालेल्या असेल. मला वाटतं आम्ही एकमेव पालक असं असू की या कार्यक्रमासाठी मुंबईहून इकडे पळत येतो आणि फार आनंद वाटतो आज. गीत रामायणातील मुले आहेत त्यांचे पालक आणि जयंत बालभवनची टीम व्यासपीठावरती यावी अशी मी विनंती करते. शेवटच्या दिवशी सरावाचा होता, त्या दिवशी मी मुलांना विचारलं की आता फार कंटाळा आला असेल ना तुम्हाला, आम्ही आता पुढची संकल्पना घेऊन येतोय जून महिन्यापासून, तर तुम्ही इच्छुक आहात का? तर अक्षरशः सगळ्यांचे हात वर होते. म्हणजे अजूनही ते कंटाळलेले नाही आहेत. दुसऱ्या संकल्पनेला अगदी जोरात तयारी त्यांची चालू आहे. थँक्यू.